नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार ज्याची आतुरता होती किंवा मी अगोदर पुन्हा तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की याच्यामध्ये बदल होणार आहे, कारण की कोर्टाचा आदेशाचं पालन राज्य सरकारला करावं लागतं. तर काही महिलांनी या ठिकाणी खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्याच्या यशाला या ठिकाणी फळ मिळालेलं आहे. जी 272 पदांची अंगणवाडी मुख्य सेविका, ज्याला परिवीक्षिका अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती 272 पदाकरिता, जिचा फॉर्म भरण्याची डेट 21 ऑगस्ट लास्ट डेट होती. परंतु ती परीक्षेकरिता काय अपडेट आलेली आहे, वयोमर्यादेमध्ये खरंच वाढ झालेली आहे का, ऑनलाईन फॉर्म पुन्हा भरता येणार आहे का, या सगळ्या बाबी किंवा सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या प्रश्नामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अपेक्षित आहे. सुरुवातीला व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. आपल्याकडे 1 सप्टेंबर पासून नवीन बॅचेस सुरू होत आहेत. याच्यामध्ये अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरती असेल किंवा सुपरवायझर सरळ सेवेची भरती असेल, यामध्ये बॅचचे जे वैशिष्ट्य आहे सर्व विषयासहित असणार आहे. पीवायक्यू एमसीक्यू सराव सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज अवेलेबल असतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बघू शकता आपण. त्यासोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍड केलं जाणार आहे. नवीन अपडेट किंवा आपल्या जे अपडेट फाईल आहेत तुम्हाला त्या शेअर केल्या जाणार आहेत. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांच्याकरिता 9823444263 या नंबरवरती संपर्क करू शकता. आता जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण ज्या महिला भगिनी 10-15 कोणाला 20 कोणाला 25-25 वर्षाचा अनुभव आहे, त्या या जाहिरातीपासून फॉर्म भरता येत नव्हतं, त्यांचं स्वप्न अधुरं राहत होतं. परंतु कालच्या निर्णयानुसार त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. ते कसा तर या ठिकाणी आपण लगेचच बघणार आहोत. काय म्हटलेलं आहे, अंगणवाडी मुख्य सेविका पदोन्नती 55 वर्ष वयोमर्यादा, नव्याने जाहिरात काढण्याचे आदेश कोणी दिलेले आहेत. नव्याने जाहिरात जरी तारीख दिनांक झालेला असेल, तर फॉर्म भरण्याचा दिनांक संपला असेल तरी सुद्धा पुन्हा 50 ते 55 वर्ष वयोगटामधील महिलांना आणि न्यायालयाने हे सुद्धा सांगितलं होतं की 12वी पास असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि ज्यांचं 55 वर्ष वयोमर्यादा त्यांना फॉर्म भरण्याचे आदेश दिले होते. तर काय दिलेलं आहे याच्यामध्ये वाचूया आपण. कोल्हापूर अंगणवाडी मुख्य सेविका या पदाच्या पदोन्नतीसाठी कमाल 55 वर्ष वयोमर्यादा निश्चित करावी. कमाल 55 वर्ष वयोमर्यादा निश्चित करावी आणि या पदासाठी नव्याने जाहिरात करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे. ओके, बघूया आपण काय म्हटलेलं आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे. 50 वर्ष निश्चित करणारा महाराष्ट्र शासनाचा 3 जुलै 2026 चा म्हणजे मागच्या महिन्यातला जो GR होता, जो शासन निर्णय होता, तो रद्द केला असून यामुळे इच्छुक अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पदासाठी म्हणजे 55 वर्षापर्यंत पदोन्नतीची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे. म्हणजे ज्यांचं 1 महिना झाला होता किंवा 2 महिने किंवा 50 ते 55 वर्षामध्ये ज्यांचं वय बसत होतं, त्यांना सुद्धा नवीन जे आदेश आलेले आहेत, नवीन जे लिंक ओपन होणार आहे त्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या समोर बघा आता काय म्हणले, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज खाटे यांच्या खंडपीठाने हा आदेश 21 ऑगस्ट 2026 रोजी फरीदा मुस्ताक, मुल्ला उज्ज्वला रमेश निकम आणि माया सुनील साळोखे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवरती हा निर्णय दिला आहे. 50 वर्षाचा निकष ठरवून शासनाने 5 ऑगस्ट 2026 रोजीचा नवीन भरती प्रक्रिया सुरू केली होती. 272 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. तिला 17 नोव्हेंबर 2001 च्या शासन निर्णयानुसार तसेच 7 डिसेंबर 2001 च्या शुद्धी पत्रकानुसार मुख्य सेविका पदासाठी पदोन्नतीची कमाल वयोमर्यादा 55 वर्ष होती. ऑलरेडी 2021 च्या सेवा प्रवेश नियमानुसार ती 45 वर्ष वयोमर्यादा करण्यात आली होती. मात्र नागपूर खंडपीठाने संबंधित नियम असंविधानिक ठरवण्यात आले आहेत, ते लागू करण्यात आलेले नाहीत. तर नागपूर खंडपीठाने काय म्हटलेलं आहे किंवा कोल्हापूर खंडपीठाने काय म्हटलेलं आहे, त्यानुसार राज्य सरकारला या पावलं उचलणं गरजेचं आहे किंवा आयसीडीएस आयुक्तालय म्हणजे एकात्मिक बाल विकास आयुक्तालय, महिला आणि बाल विकास विभागाला नवीन जाहिरात प्रसिद्ध करायचे आदेश यामध्ये नमूद केलेले आहे. कधीचा आहे तर 27 ऑगस्ट 2026 चा आहे. ओके, वृत्तपत्रामध्ये बातमी आली आहे. नव्याने जाहिरात काढण्याचे आदेश
मध्ये लोकमत न्यूजपेपरला सकाळपासून खूप सारे कॉल मेसेज येत होते की सर याच्या संदर्भात अपडेट द्या, आमच्या महिला भगिनींना आनंदाची बातमी द्या. तर त्यासाठी थोडा लेट झालेला आहे, परंतु तुमच्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या पूर्ण ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरिता या व्हिडिओची लिंक शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपला असेल, टेलिग्राम ग्रुपला असेल, स्टेटस ठेवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही गोड बातमी तुमच्या माध्यमातून पोहोचवा. त्याकरिता परत एकदा आपल्याकडे आयसीडीएसची बॅच आहे, पण तुमच्याकरिता घरपोच सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आयसीडीएस आणि पोषण अभियानच्या सर्व टॉपिकच्या नोट्स या ठिकाणी आपण एकत्रित्या प्रिंटेड नोट्स तयार केलेल्या आहेत. टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसारचे असतील, मराठी व्याकरणचे आहेत, इंग्लिश ग्रामरचे सुद्धा सर्व घटक असणार आहेत. तर ज्यांना कोणाला या नोट्स परचेस करायचे आहेत त्यांनी डिटेल ऍड्रेस मला जो नंबर दिलेला आहे 9823442263 या नंबरवरती डिटेल ऍड्रेस सेंड करायचा आहे. तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये या नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. मी नोट डाऊन करून देतो एकदा 9823442263. त्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी सुद्धा या नंबरवरती किंवा ज्यांना नोट्स हवे आहेत त्यांनी सुद्धा या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू. आणि पुन्हा एकदा ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांना परत फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा, कारण कालावधी कमी मिळू शकतो अभ्यासाकरिता, परीक्षा लवकर होऊ शकते.